मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतली आहे। मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन वर्ग सुद्धा सुरू राहणार आहेत। राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत, मात्र पालिकेला शाळा सुरू करण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे। मागील वेळी जारी केलेले नियम यावेळीही शाळा सुरू ठेवण्यासाठी लागू राहतील अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणींनी दिली आहे। अद्याप तो निर्णय झालेला नाही माझ्या माहितीप्रमाणे, परंतु नजीकच्या भविष्यात निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि जर राज्य शासनाने सांगितलं की स्थानिक प्रशासन निर्णय घ्यावा, तर आम्ही देखील सकारात्मक आहोत शाळा सुरू करण्यामध्ये। आणि मग आणखी विचारविनिमय करून आम्ही शाळा सुरू कशा लवकर करता येईल त्याचाही आम्ही प्रयत्नशील आहोत। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारची सोय उपलब्ध असेल। ज्याला ऑनलाईन शाळा अटेंड करायची असेल तर ती सुद्धा मोबाईल ठेवता येईल, आणि ज्यांना ऑफलाईन म्हणजे शाळा अटेंड करायची असेल, प्रत्यक्ष शाळेत यायचं असेल तर ती सुद्धा मोबाईल तिथे असू शकेल। पुढच्या बातमीकडे वळूया। सोमवारपासून राज्यातील सगळ्या शाळा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे आणि आता शाळांमध्येही लहान मुलांचं लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की शाळांमध्ये सुद्धा लसीकरण सुरू केलं जावं। राजेश टोपे यांनी ही माहिती दिली। 15 ते 18 वर्ष वयोगटातील 9वी, 10वी आणि 11वीच्या वर्गातल्या मुलांचं शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी अशीही या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। अजून एक महत्त्वाची बातमी, उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे। संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटीने कारवाईचा बडगा उगारलाय। उस्मानाबादमध्ये पुन्हा 125 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलाय, तर 48 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। उस्मानाबादमध्ये 2700 कर्मचारी आहेत, त्यापैकी फक्त 700 कर्मचारी कामावर परतलेत, तर 400 पैकी फक्त 90 बस रस्त्यावर धावत आहेत। संपकरी कर्मचाऱ्यांवर उस्मानाबादमध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी उस्मानाबादचे बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। बालाजी, उस्मानाबादच्या आगारातून काय अधिक माहिती? सुवर्ण ऐकून बघितलं तर 7 नोव्हेंबर पासून जे उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी कर्मचारी जे आहेत ते संपावरती आहेत। आज 2 ते 3 महिन्याचा कालावधी जो आहे तो लोटलेला आहे आणि या कालावधीनंतर संपकरी जे आहेत ते आपल्या मागण्यावरती ठाम आहेत। उस्मानाबाद जिल्ह्याचा एकूण जर आगार बघितलं 5 आगार उस्मानाबाद जिल्ह्यात येतात, त्याच्यापैकी 2700 कर्मचारी जे आहेत ते उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी सेवेत काम करतात। त्यापैकी 700 कर्मचारी हे जे राज्य शासन असेल यांच्या आव्हानानंतर ती कामावर परतले आहेत। मात्र जे कर्मचारी कामावर येत नाहीत अशा 200 कर्मचाऱ्यांना जे आहे ते 38 कर्मचाऱ्यांना जे आहे ते निलंबित करण्यात आलं होतं। मात्र कर्मचारी ते निलंबित केलं असून सुद्धा कुठल्या मानसिकतेत ऐकण्याच्या तयार नव्हते, त्यामुळे 125 कर्मचाऱ्यावरती जे आहे ते आता बडतर्फ करण्याची कारवाई जी आहे ती एसटी प्रशासनाकडून करण्यात आली। तर 48 कर्मचाऱ्याच्या ज्या बदल्या ज्या आहेत त्या आतापर्यंत करण्यात आल्या। तर एकूण ही सगळी परिस्थिती बघितली, कोरोनाचं संकट आता सध्या होतं, त्यामुळे काही निर्बंधात शिथिलता आली होती। मात्र पुन्हा शाळा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रशासन ही शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहे। सुवर्ण ऐकून जर बघितलं तर सामान्य लोकांना याचा एसटी बंद असण्याचा, ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून या एसटी सेवेकडे बघितलं जातं। मात्र ही रक्तवाहिनी जी आहे ती गेली 2.5 ते 3 महिने झालं तिची ताकद जी आहे ती रुतलेली आहे। त्याचा सर्वसामान्य जो फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो। शहराकडे येणारा भाजीपाला जो असेल ग्रामीण भागातून तो आणायचा कसा हा एक मोठा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्न देखील आहे। सगळं जरी असलं तरी कर्मचारी जे मात्र आहे ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। अनिल परब जे परिवहन मंत्री आहेत ते तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी आले होते, त्यावेळी सुद्धा या पत्रकारांनी इथल्या स्थानिक सगळी परिस्थिती त्यांच्या पुढे आणून दिली होती। मात्र ज्या पद्धतीने सकारात्मक चर्चा जी कर्मचाऱ्याबरोबर चालू आहे तर कर्मचारी माघार घेतील। मात्र त्यांचा जाऊन कालावधी आता 15-20 दिवसाचा कालावधी जरी लोटला असला तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मचारी जे आहेत ते एसटी संपावरती ठाम आहेत आणि याच कर्मचाऱ्यांना आता कुठेतरी कामावर परत येण्याचं आवाहन करून देखील कर्मचारी परत येत नाहीत, म्हणून प्रशासन आता कुठेतरी कारवाईचा बडगा उगारताना दिसतोय। आता नेमकी यातून मार्ग कसा काढणार आणि सामान्य प्रशासनाचे विद्यार्थ्यांचे जे हाल सध्या प्रवाशांचे सुरू आहेत त्यातून त्यांना दिलासा कधी मिळणार याकडे सगळ्या जे आहे ते लोकांचं लक्ष लागलेलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद बालाजी माहिती दिल्याबद्दल।